आजची दुसरी दुर्घटना म्हणजे वाऱ्यामुळे वडाळ्यात पार्किंग टॉवर कोसळला। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। 4 ते 5 चारचाकी गाड्यांचं नुकसान झालंय। बरकत अली नाका इथे पार्किंगची धातूची संपूर्ण परांची कोसळल्याची घटना घडली। श्रीजी टॉवर या इमारतीची परांची जवळच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळली। या दुर्घटनेत 8 ते 10 गाड्या दबल्या गेल्या तर एका गाडीत असलेली एक व्यक्ती जखमी झाली। वडाळ्यातल्या गणेश सेवा झोपडपट्टीचे झोपू योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात येत होतं। या प्रकल्पातील पुनर्वसित आणि विक्रीसाठीच्या इमारतीचं काम पूर्ण झालं असून पार्किंग टॉवरचं काम सुरू होतं। 30 ते 40 मीटर उंच असे पार्किंग टॉवर इथे उभारण्यात येत होते। त्यासाठी 30 ते 40 मीटर उंच स्टीलचा ढाचा उभारण्यात आला होता। त्यावर कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार होतं, मात्र सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यात हा टॉवर कोसळला। तर वडाळ्यातल्या टॉवर कोसळल्याच्या घटनास्थळाची खासदार राहुल शेवाळे आणि आमदार प्रसाद लाड यांनी पाहणी केली। तर प्रसाद लाड काय म्हणाले पाहूया। हे अधिकृत आहे, अनधिकृत आहे, चुकीचं आहे यावर चर्चा करण्यापेक्षा कोणाला लागलंय का, कोणाचं। मी आता सीओ SRNशी देखील बोललो, त्यांना कटर हेवी क्रेन पाठवायला सांगितल्या, ऑडिट टीम पाठवायला सांगितली। महापालिकेचे आयुक्त, फायर ब्रिगेडचे अधिकारी देखील इथे आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।